माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय माहिती कार्यालय आणि जिल्हा समिती कार्यालय यांच्या वतीने मुंबई, ठाणे, रायगड, पालघर, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी जिल्ह्यातील पत्रकारांसाठी दिनांक 31 मे व 1 जून 2025 या 2 दिवसीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते। या कार्यशाळेचे उद्घाटन शनिवारी पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांनी केले, तर रविवारी दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यशाळेला भेट देऊन पत्रकारांशी संवाद साधला। यावेळी त्यांच्याबरोबर पालकमंत्री डॉ. उदय सामंत, राज्यमंत्री योगेश कदम, आमदार किरण सामंत आदी मान्यवर उपस्थित होते। महाराष्ट्राच्या विकासाच्या दृष्टीने काम करण्यात येत आहे आणि आमचा अजेंडाच विकासाचा असल्याचे यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रत्नागिरी येथे पत्रकारांबरोबर संवाद साधताना सांगितले। टीम तीच आहे आमची। आमच्या टीम मध्ये आम्ही तिघे होतो, आताच्या टीम मध्ये तिघ आहोत आणि आमचा अजेंडा काय आहे? अजेंडा विकासाची बॅटिंग करणे, विकासाचा अजेंडा आमचा होता। त्यामुळे सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यामध्ये चांगले दिवस आणणे आणि लोकाभिमुख विकास करणे, जे थांबलेला विकास पुढे नेणे। 2.5 वर्षाचा कालावधी आपण पाहिला, माझ्या मुख्यमंत्री पदाच्या कारकिर्दीचा हाही पाहिला आहे, पूर्वीचाही आपण पाहिलेला आहे 2.5 वर्षाचा। आणि त्यामुळे 2.5 वर्षामध्ये मला वाटतं आम्ही कमी चेंडूवर जास्ती धावा काढलेल्या आहेत आणि इकडे विकास, दुसरीकडे लोकाभिमुख कल्याणकारी योजना। त्यामुळे बघा, आमचा अजेंडा जो आहे हा अजेंडा आहे या महाराष्ट्राच्या विकासाचा, महाराष्ट्राला पुढे नेण्याचा। त्यामुळे काही वेळ आम्ही तिघं होतो, आता देवेंद्रजी, मी आणि अजितदादा आम्ही तिघं आहोत। त्यामुळे विकासाचा वेग थांबणार नाही, महाराष्ट्र थांबणार नाही।